की मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर गृहमंत्री पदाची पूजा घाला. मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर सत्यनारायणाचं पाठ मांडून त्याच्यामध्ये तुमच्या गृहमंत्री पदाची पूजा घाला. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात कायद्याचं राज्य कोलमडलेलं आहे आणि तुम्ही फक्त टिवल्या वावल्या करताय, विरोधकांवर टीका करताय. तुमचे लोक फिदी फिदी हसतायत, तुमच्याही चेहऱ्यावरती स्मितहास्य असतं. ज्या पांढऱ्या कपड्यातल्या देवदूतांनी तुमचे प्राण वाचवले कोरोना काळामध्ये, देवेंद्रजींचे, या राज्यातल्या जनतेचे प्राण वाचवले, त्यांना आपण शुभ्र कपड्यातले देवदूत अशी उपमा दिली. त्यांच्यावर कल्याण डोंबिवलीच्या गुंड टोळीचे म्होरके जे एका राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, ते महिलांवरती हात टाकतात. महिला आरक्षण करायला निघालाय ना तुम्ही, टीका करताय ना, डॉक्टरांवरती हल्ला करतात आणि बिनधास्तपणे निघून जातात. मी त्यांना सुचवलंय गृहमंत्री पदाची पूजा घाला, नाहीतर ज्यांनी त्या महिला डॉक्टरांवर आणि नर्सेसवर हात टाकलाय त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून त्यांची त्या रस्त्यावरून झेंड काढा. पोलीस स्टेशनला इतरांच्या काढता ना तुम्ही, बुलडोजर फिरवता ना, यांची काढा. आणि आता मग जाहीर करा करणार नसाल तर ना, आम्ही महाराष्ट्र गुंडांना आंदोलन दिलाय. मिंदे सेना काय आहे? मी नेहमी म्हणतो नाही, अंडरवर्ल्ड आहे ते. अंडरवर्ल्ड सगळे गुंड मिंदे सेना पोचते आहे. आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात त्यांना आपलं राज्य निर्माण करायचं आहे. जे अयोध्येत झालं गुंडांच्या टोळ्या, ते ज्या महाराष्ट्रामध्ये होत्या. मी इतकंच सांगेन, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल ते त्यांनी स्पष्ट सांगावं, मला झेपत नाही, किंवा माझं गृहमंत्रीपद मी चालवत नसून कोणीतरी दिल्लीतून चालवत आहे आणि हे दिल्लीतले जे कोणी आहेत ते अशा प्रकारच्या गुंडगिरीला उत्तेजन देत आहेत आणि पाठीशी घालत आहेत. हे त्यांनी एकदा समोर येऊन जनतेला महाराष्ट्राच्या सांगायला पाहिजे. तुम्ही टीका केलेली होती, आता काल पुणे मेट्रो स्थानकावर बादल्या ठेवलेल्या अक्षरशः आहेत ना, सर्वच आहे. विधान भवन पण गळत आहे, बादल्या आपल्या इथे सुद्धा आहेत, मुंबईत लोकल गळत आहेत. काल बघितलं वंदे भारत गळत होती. सगळंच गळत आहे यांचं. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, अशी या सरकारची अवस्था आहे. राम मंदिराचा विषय होता की ज्या अनिल शुक्ला हे क्रमांक 1 चे आरोपी त्यांना ठरवण्यात आलेले आहेत. अनिल शुक्ला असतील, चंपतराय असतील, यांची हकालपट्टी झालेली आहे ट्रस्टवरून, त्यांचे राजीनामे घेतले गेले आहेत. पण ज्या प्रभारी नेमणुका केल्या गेलेल्या आहेत त्या तुम्हाला रामभक्त म्हणून किंवा या आंदोलनात पुढाकार असलेला पक्ष म्हणून पटतात. चोरांच्या जागी चोर आले असं आता समोर आलंय. जे कोणी आता आलेले आहेत चंपतराय यांच्या जागी, काय बजरंग बागडा का भागडा, ते असते, कोणी असते, ते कोणी असते, न्यायमूर्ती पण असते. श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी बेटाचा भीमा नदीच्या पुरामुळे आता संपर्क तुटलाय. सुमारे ते मॅनेजिंग डायरेक्टर असताना त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे दाखल झाले आणि सीबीआय चौकशी सुरू आहे. त्यांनी अनेक विषयामध्ये, अनेक प्रकरणामध्ये हात मारलेला आहे, म्हणजे त्यांना हात मारण्याची सवय आहे. आता अशाच माणसाला चंपतराय यांच्या जागी राम मंदिराचं महासचिव नेमून कोणतं पापशालन करताय संघ, विश्व हिंदू परिषद किंवा सरकार? म्हणजे एक चोर गेला, दुसरा चोर आला, एवढंच आहे. यांच्याकडनं काय अपेक्षा करा? म्हणून राम मंदिर लुटीविरुद्ध आमचं आंदोलन सुरू राहील, कारण मंदिराची लूट यापुढेही सुरू राहील. ते मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत, काय त्यांचं नाव, काय, गिरी 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 हा, ते पत्रकारांच्या प्रश्नांना काल उत्तर देऊ शकले नाही. आपण पहा, त्यांना काही प्रश्न पत्रकारांनी विचारले तेव्हा ते हेच ते मिस्टर गिरी
यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी केली, ही यांची अक्कल. हा, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी करणारे हे कोषाध्यक्ष आहेत. हेच ते गिरी ज्याने असं सांगितलं की ईडी जशा